मेरे प्यारे देशवासियों नमस्कार। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। आज 26 जुलै आहे आणि आजचा दिवस अगदी विशेष आहे। आज कारगिल विजय दिवस आहे। 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारगिल युद्धात आपल्या सैन्याने भारताच्या विजयाचा ध्वज फडकावला होता। मित्रहो, कारगिलचं युद्ध ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थिती भारताला कधीच विसरता येणार नाही। पाकिस्तानने मोठमोठे बेत रचून भारताची भूमी हिसकावून घेण्याचं आणि आपल्या अंतर्गत कलहापासून इतरांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नको ते दुस्साहस केलं होतं। पाकिस्तान सोबत चांगले संबंध ठेवावे यासाठी तेव्हा भारत प्रयत्नशील होता, पण म्हणतात ना, बैरू अकारण सब काहू सो, जो करहित अनहित ताहू सो। अर्थात कारणाशिवाय एखाद्याशी वैर करणं हा दुष्टांचा स्वभावच असतो। अशा स्वभावाचे लोक आपलं भलं करणाऱ्याचं सुद्धा नुकसान व्हावं अशी इच्छा बाळगतात। म्हणूनच भारतानं मैत्रीचा हात पुढे केला असतानाही पाकिस्ताननं पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर भारताच्या शूर सैन्यानं जो पराक्रम गाजवला, भारतानं आपलं जे सामर्थ्य दाखवलं ते संपूर्ण जगानं पाहिलं। तुम्ही कल्पना करू शकता, उंच डोंगरांवर बसलेला शत्रू आणि खालून लढा देणारं आपलं सैन्य, आपले वीर जवान, मात्र उंचावर बसलेल्या शत्रूचा विजय झाला नाही। विजय झाला तो भारतीय सैन्याच्या ठाम निर्धाराचा आणि खऱ्या शौर्याचा। मित्रहो, त्यावेळी मला सुद्धा कारगिलला जाण्याचं आणि आपल्या जवानांचं शौर्य पाहण्याचं भाग्य लाभलं। तो दिवस माझ्या आयुष्यातल्या सर्वात अनमोल क्षणांपैकी एक आहे। मी बघतो आहे की आज देशभरातले लोक कारगिल विजयाची आठवण काढत आहेत। समाज माध्यमांवर करेज इन कारगिल या हॅशटॅग सह लोक आपल्या वीर जवानांना वंदन करत आहेत। जे हुतात्मा झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत। मी आज सर्व देशवासियांतर्फे आपल्या या शूर जवानांबरोबरच त्यांच्या वीर मातांना सुद्धा वंदन करतो, ज्यांनी भारत मातेच्या या सुपुत्रांना जन्म दिला। देशातल्या तरुणांना मी आग्रह करतो की त्यांनी आज दिवसभर कारगिल विजयाशी संबंधित आपल्या शूरवीरांच्या कथा तसंच वीरमातांचा त्याग याबद्दल परस्परांना माहिती द्यावी। मित्रहो, आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतोय की तुम्ही www.gallantry-awards.go.in या संकेतस्थळाला भेट द्या। या संकेतस्थळावर आपल्याला आपल्या पराक्रमी योद्ध्यांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळेल। जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत त्याबाबत चर्चा कराल तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल। तुम्ही नक्कीच या संकेतस्थळाला भेट द्या आणि मी तर म्हणेन की तुम्ही पुन्हा पुन्हा या संकेतस्थळाला भेट द्या। मित्रहो, कारगिल युद्धाच्या वेळी अटलजींनी लाल किल्ल्यावरून जे सांगितलं होतं ते आज सुद्धा आपणा सर्वांसाठी समयोचित आहे। तेव्हा अटलजींनी देशाला गांधीजींच्या एका मंत्राची आठवण करून दिली होती। महात्मा गांधीजींचा मंत्र होता की एखाद्याला आपण काय करावं, काय करू नये हे कळत नसेल, मनस्थिती द्विधा होईल, तेव्हा त्या व्यक्तीनं भारतातल्या सर्वात गरीब आणि असहाय्य व्यक्तीचा विचार केला पाहिजे। आपण जे काही करणार आहोत त्यामुळे त्या व्यक्तीचं भलं होणार का हा विचार केला पाहिजे। गांधीजींच्या या विचाराच्या पुढे जात अटलजी म्हणाले होते की कारगिल युद्धानं आम्हाला आणखी एक मंत्र दिला आहे। तो म्हणजे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की आपण जो निर्णय घेणार आहोत तो दुर्गम डोंगरांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाच्या सन्मानाचा आदर करणारा आहे का। या अटलजींच्या आवाजात त्यांची ही भावना आपण ऐकूया, समजून घेऊया आणि काळाची मागणी आहे की आपण त्या भावनेचा
स्वीकार करूया। याद है कि गांधी जी ने हमें एक मंत्र दिया था। उन्होंने कहा था कि यदि कोई दुविधा हो कि तुम्हें क्या करना है, तो तुम भारत के उस सबसे असहाय व्यक्ति के बारे में सोचो और स्वयं से पूछो कि क्या तुम जो करने जा रहे हो उससे उस व्यक्ति की भलाई होगी। कारगिल ने हमें दूसरा मंत्र दिया है, कोई महत्वपूर्ण निर्णय लेने से पहले हम ये सोचें कि क्या हमारा ये कदम उस सैनिक के सम्मान के अनुरूप है जिसने उन दुर्गम पहाड़ियों में अपने प्राणों की आहुति दी थी। साथियों, युद्ध की मित्रहो, परिस्थिति में युद्ध सुरू असताना आपण जे काही बोलतो, जे काही करतो, त्याचा प्रभाव सीमेवर तैनात सैनिकाच्या मनोबलावर, त्याच्या कुटुंबाच्या मनोबलावर होत असतो। ये बात हमें कभी भूलनी नहीं। हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणूनच आपलं आचरण, आपली वागणूक, आपली वाणी, हमारे बयान, आपलं वक्तव्य, हमारी मर्यादा, आपली मर्यादा, लक्ष्य, आपली उद्दिष्ट छोटी में ये जरूर आणि आपण जे काही करत आहोत, जे काही बोलत आहोत, उससे त्यामुळे सैनिकांचं मनोबल दृढ होईल, त्यांचा सन्मान वाढेल। सर्वोपरि का मंत्र हा विचार आपण कायम मनात बाळगला पाहिजे। राष्ट्र सर्वोपरी हा मंत्र घेऊन एकतेच्या सूत्रात बांधलेले देशवासी आपल्या सैनिकांचं मनोबल 1000 पटीने वाढवतात। आपल्याकडे म्हटलंय, संघे शक्ती कलौ युगे। हम इस बात को हे लक्षात न घेता आपण अनेकदा समाज माध्यमांवर अशा काही गोष्टींना प्रोत्साहन देतो जो हमारे ज्या आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान करतात। कभी कभी जिज्ञासावत फॉरवर्ड अनेकदा उत्सुकतेपोटी आपण अनेक गोष्टी फॉरवर्ड करतो। करते रहते हैं, असं करणं चुकीचं आहे हे माहिती असतं, तरीही ते करत राहतो। लड़े जाते हैं। हल्ली युद्ध केवळ देशाच्या सीमेवर लढलं जात नाही, देशात सुद्धा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढलं जातं मैं अपनी भूमिका तय कर आणि प्रत्येक नागरिकाला त्या युद्धात आपली भूमिका ठरवावी लागते। देश की सीमा पर दुर्गम आपल्याला सुद्धा देशाच्या सीमेवर दुर्गम परिस्थितीत लढणाऱ्या सैनिकांचं स्मरण ठेवत आपली भूमिका निश्चित करावी लागेल। प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशानं एक होऊन ज्या पद्धतीनं कोरोनाशी 2 हात केले आहेत, अनेक आशंका त्यामुळे अनेकांनी उपस्थित केलेल्या शंका चुकीच्या ठरल्या आहेत। रिकवरी आज आपल्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे। से मृत्यू दर त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत। एक भी व्यक्ति को खोना एका व्यक्तीचा मृत्यू होणं सुद्धा दुःखद असतं हे खरं आहे। मात्र भारत आपल्या लाखो नागरिकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला आहे। लेकिन साथियों, मित्रहो, का खतरा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही। कई स्थानों अनेक ठिकाणी तो वेगानं पसरत आहे। आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे। हमें ये ध्यान सुरुवातीला कोरोना विषाणूचा संसर्ग जितका घातक होता, तितकाच तो आजही घातक आहे। रखना म्हणूनच आपण पुरेपूर खबरदारी घेतली पाहिजे। चेहरे पर चेहऱ्यावर मास्कचा वापर करणं या गमछे किंवा रुमालानं चेहरा झाकून घेणं, 2 गज की दूरी, एकमेकांपासून किमान 6 फुटाचं अंतर राखणं, कहीं पर सतत हात स्वच्छ करणं, कुठेही न थुंकणं आणि स्वच्छता राखणं, ध्यान रखना ही हत्यारच कोरोनापासून आपलं रक्षण करू शकतील। कोरोना से बचा सकते हैं। अनेकदा आपल्याला मास्क लावल्यामुळे त्रास होऊ लागतो। खूपदा वाटतं की चेहऱ्यावरून मास्क काढून टाकावा। मास्क आपण बोलायला लागतो। बातचीत करना जेव्हा मास्क वापरणं सगळ्यात जास्त गरजेचं असतं ना, उसी समय तेव्हाच आपण नेमका मास्क काढून टाकतो। ऐसे समय अशा वेळी मी तुम्हाला विनंती करतो जब भी की जेव्हा तुम्हाला मास्कचा त्रास वाटू लागेल, तो काढून ठेवावा असं वाटेल, तो पल तेव्हा अगदी क्षणभर त्या डॉक्टरांना आठवून बघा, स्मरण कीजिए, त्या परिचारिकांना आठवून बघा, वॉरियर्स का आपल्या सर्व कोरोना योद्ध्यांना आठवून बघा। आपलं सर्वांचं आयुष्य वाचवण्यासाठी ही सर्व मंडळी कित्येक तास मास्क लावून काम करत आहेत। आने के लिए जुटे रहते हैं। 8-10 तास मास्क वापरत आहेत। त्यांना त्रास होत नसेल का? जरा त्यांना आठवून बघा। थोड़ा सा उनका स्मरण कीजिए, तुम्हालाही वाटेल लगेगा कि हमें की एक नागरिक म्हणून
आपण या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये न किसी को आणि इतर कुणालाही करू देऊ नये. एक तरफ हमें कोरोना के एकीकडे आपल्याला कोरोना विरुद्धचं युद्ध सजग राहून आणि सतर्कतेनं लढायचं आहे. दूसरी ओर त्याच वेळी कठोर कठोर मेहनत करत व्यवसाय उद्योग, नोकरी, शिक्षण जे काही आपलं कर्तव्य आहे तेही वेगानं पूर्ण करायचं आहे. उसको भी त्यातही यशाची नवी शिखरं गाठायची आहेत. साथियों कोरोना मित्रहो, काल में तो हमारे ग्रामीण कोरोनाच्या काळात आपल्या ग्रामीण क्षेत्रानं संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवली आहे. गांवों से स्थानीय गावातल्या स्थानिक नागरिकांचे, ग्राम पंचायत ग्रामपंचायतींचे अनेक अनेक चांगले प्रयत्न सातत्यानं समोर येत आहेत. जम्मू में जम्मूमध्ये एक गांव त्रेवा नावाची एक ग्रामपंचायत आहे. वहाँ की सरपंच हैं बलबीर कौरजी तिथल्या सरपंच आहेत. कि बलबीर मला सांगण्यात आलं की बलबीर कौरजी यांनी आपल्या पंचायतीमध्ये 30 खाटांचं एक क्वारंटाईन केंद्र तयार केलं. वाले रास्तों पर पानी की पंचायतीत येण्याच्या रस्त्यावर पाण्याची सोय केली. भरने में कोई दिक्कत ना हो. लोकांना सहजपणे हात धुता यावेत याचीही सोय केली. इतकंच नाही तर बलबीर कौरजी स्वतः आपल्या खांद्यावर स्प्रे पंप घेऊन स्वयंसेवकांसोबत संपूर्ण पंचायतीमध्ये जवळपासच्या क्षेत्रात सॅनिटायझेशनचं काम सुद्धा करतात. ऐसी ही एक अशाच आणखी एक काश्मीरी महिला सरपंच आहेत. गांदरबल के गांदरबलच्या चौंटलीवार इथल्या जैतुना बेगम. जैतूना बेगम जी ने जैतुना बेगम यांनी निर्धार केला की त्यांची ग्रामपंचायत कोरोना विरुद्ध लढा देईल आणि उपजीविकेच्या संधी सुद्धा निर्माण करेल. उन्होंने त्यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रात मोफत मास्क वाटले, मास्क बांटे, मोफत रेशन वाटलं. राशन बांटा. साथ ही उन्होंने त्याचबरोबर त्यांनी लोकांना धान्याचं बियाणं सुद्धा वाटलं. सेब के पौधे सफरचंदांची रोपं वाटली के लोगों को खेती जेणेकरून लोकांना शेती किंवा बागायती करण्यात अडचणी येऊ नयेत. कश्मीर मित्रहो, और प्रेरक काश्मीरमधली आणखी एक प्रेरक घटना सांगतो. में इथे अनंतनागमध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत श्रीमान मोहम्मद इक्बाल. इलाके में त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये सॅनिटायझेशनसाठी स्प्रेअरची आवश्यकता होती. उन्होंने जानकारी त्यांनी माहिती गोळा केली तेव्हा समजलं की आवश्यक यंत्र दुसऱ्या शहरातून आणावं लागेल आणि त्यासाठी 6 लाख रुपये मोजावे लागतील. जी ने श्रीमान इक्बाल यांनी स्वतः प्रयत्न करून स्प्रेअर यंत्र तयार केलं मशीन बना आणि ते सुद्धा और वो भी अवघ्या 50,000 रुपयांमध्ये. ऐसे कितने ही अशी अनेक उदाहरणं आहेत. पूरे देश में संपूर्ण देशभरातून, कानाकोपऱ्यातून अशा अनेक प्रेरक घटना रोज समोर येतात. हे सर्वजण अभिनंदनाला पात्र आहेत. चुनौती आव्हान समोर आलं लेकिन लोगों मात्र लोकांनी उतनी तितक्याच ताकदीनं त्याचा मुकाबला केला. मेरे प्यारे देशवासियों माझ्या प्रिय देशवासियांनो, से योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल ना हमेशा तर संकटाच्या काळातही सर में संकटाचं संधीत रूपांतर करणं शक्य होतं. बहुत मदद मिलती है. अभी आता आपण कोरोनाच्या काळात सुद्धा पाहत आहोत की आपल्या देशातल्या युवकांनी, के युवाओं महिलांनी आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर काही नवे प्रयोग सुरू केले आहेत. कई women बिहारमध्ये महिलांच्या अनेक स्वयंसहायता गटांनी मधुबनी चित्रकला असणारे मास्क तयार करायला सुरुवात केली. ये बघता बघता ते प्रसिद्ध झाले आहेत. मधुबनी मास्क हे मधुबनी मास्क आपल्या परंपरेचा प्रचार करत आहेत. कई हैं त्याचबरोबर लोगों को लोकांच्या आरोग्याची काळजी घेतानाच दे रहे हैं. रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. नॉर्थ ईस्ट में बैम्बू ईशान्येकडच्या क्षेत्रात बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहे. बांस से आता याच बांबूचा वापर करून त्रिपुरा, मणिपूर आणि आसाम मधल्या कारागिरांनी उच्च दर्जाच्या पाण्याच्या बाटल्या आणि डबे तयार करायला सुरुवात केली आहे. आप अगर बांबूपासून तयार झालेल्या या वस्तूंचा दर्जा आपण बघाल ना तर बांबूपासून इतक्या सुंदर बाटल्या तयार करता येऊ शकतात यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही. या बाटल्या पर्यावरण स्नेही सुद्धा आहेत. को पहले जेव्हा त्या तयार केल्या जातात तेव्हा सर्वप्रथम कडुनिंब आणि इतर औषधी वनस्पतींसोबत बांबू उकळला जातो. स्थानीय प्रोडक्ट त्यामुळे त्यात औषधी गुणधर्म सुद्धा उतरतात. का एक उदाहरण लहान लहान स्थानिक उत्पादनांना मोठं यश कसं मिळतं याचं एक उदाहरण झारखंडमध्ये सुद्धा बघायला मिळतं. इन दिनों 30 से झारखंडमध्ये बिशनपूर इथं हल्ली 30 पेक्षा जास्त समूह एकत्र येऊन लेमन ग्रास अर्थात गवती चहाची शेती करत आहेत. महीनों में तैयार हो लेमन ग्रास 4 महिन्यात तयार होतं
आणि त्याच्या तेलाला बाजारात चांगली किंमत मिळते. इसकी आजकल सध्या त्याला बाजारपेठेत चांगली मागणी सुद्धा आहे. इलाकों के बारे में भी बात देशातल्या आणखी 2 भागांबद्दल मी सांगू इच्छितो. हे भाग परस्परांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत, तरीके से पण ते आपापल्या परीनं भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी जरा वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत. लद्दाख एक भाग आहे लडाख आणि दुसरा आहे कच्छ. लद्दाख का नाम लेह आणि लडाखचं नाव घेतलं तर सुंदर दर्या आणि उंच डोंगर असं निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेसमोर येतं. ताज्या हवेची झुळूक जाणवू लागते. वहीं कच्छ का त्याच वेळी कच्छचं नाव घेतलं तर नजरेसमोर येतं दूरवर पसरलेलं वाळवंट, जिथे एकही झाड दिसत नाही. हमारे सामने आ जाता है. लडाखमध्ये एक विशिष्ट फळ येतं ज्याचं स्थानिक नाव आहे चुली. एप्रिकॉट आपण या फळाला जर्दाळू या नावानं ओळखतो. इकोनॉमी को बदलने की हे फळ या क्षेत्रातली अर्थव्यवस्था बदलायला सक्षम आहे. मात्र या फळ पिकाला पुरवठा साखळी, हवामानातले बदल अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. इसकी कम से कम बर्बादी या फळाचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी एक नए एका नाविन्यपूर्ण यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे. सिस्टम है. ही एक दुहेरी यंत्रणा आहे जिचं नाव आहे सोलार ॲप्रिकॉट ड्रायर अँड स्पेस हीटर. फलों एवं सब्जियों को या यंत्रणेचा वापर करून जर्दाळू तसंच इतर फळं आणि भाज्यांना आवश्यकतेनुसार सुकवता येतं आणि त्यासाठी स्वच्छ आरोग्यदायी पद्धत वापरली जाते. सुखाते थे. पूर्वीच्या काळी जेव्हा जर्दाळूची फळं शेताच्या जवळपास सुकवली जात तेव्हा त्यातली अनेक फळं वाया जात असत. त्याचबरोबर धूळ आणि पावसाच्या पाण्यामुळे फळांचा दर्जा सुद्धा चांगला राहत नसे. किसान आता वळूया कच्छकडे. की खेती के लिए कच्छमधले शेतकरी हल्ली ड्रॅगन फ्रूटची शेती करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहेत. हैं. अनेक लोक हे ऐकल्यानंतर आश्चर्य व्यक्त करतात. कच्छ आणि ड्रॅगन फ्रूट. लेकिन वहाँ मात्र तिथले अनेक शेतकरी सध्या हेच काम करत आहेत. फल की गुणवत्ता फळाची गुणवत्ता टिकवून जमीन में कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासंदर्भात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. बताया गया है. मला सांगण्यात आलं आहे की ड्रॅगन फ्रूटची लोकप्रियता सातत्यानं वाढत आहे. विशेषतः न्याहारीसाठी हे फळ वापरलं जात आहे. कच्छ के किसानों का संकल्प देशाला ड्रॅगन फ्रूटची आयात करावी लागू नये असा संकल्प कच्छच्या शेतकऱ्यांनी केला आहे. हीच खरी आत्मनिर्भरता आहे. साथियों, जब हम मित्रहो, कुछ नया करने का जेव्हा आपण काही नवीन करण्याचा विचार करतो, नाविन्यपूर्ण विचार करतो, संभव हो जाता तेव्हाच अशी कामं शक्य होतात है. आमतौर पर ज्यांची एरवी कुणी कल्पनाही केली नसेल. कि बिहार के कुछ युवाओं आता बिहारमधले काही युवकच बघा ना, ने नौकरी आधी ते सगळेच नोकरी करत होते. उन्होंने तय किया एके दिवशी त्यांनी ठरवलं की मोत्यांची शेती करायची. की खेती करेंगे. उनके एक त्यांच्या भागात लोकांना याबाबत फारशी माहिती नव्हती. इन लोगों ने पण या लोकांनी आधी सगळी माहिती जमवली. जयपुर और जयपूर आणि भुवनेश्वर इथे जाऊन प्रशिक्षण घेतलं गांव में ही आणि आपल्याच गावात मोत्यांची शेती सुरू केली. आज ये स्वयं तो आज ते स्वतः यातून चांगली कमाई करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मुझफ्फरपूर, बेगुसराय आणि पाटणा इथं इतर राज्यांमधून परतलेल्या प्रवासी मजुरांना याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. शुरू कर दी. त्यामुळे इन लोगों के लिए अनेक लोकांसाठी आत्मनिर्भरतेची द्वारं खुली झाली आहेत. साथियों, अभी कुछ मित्रहो, लवकरच रक्षाबंधनाचा सण येतोय. आ रहा है. मैं इन दिनों अलीकडे मी बघतो आहे लोग की अनेक लोक आणि संस्था यावर्षी बार रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याची मोहीम राबवत आहेत. कई लोग इसे अनेक लोक या सणाला व्होकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक बाबींच्या आग्रहासोबत जोडत आहेत पर्व आणि हे योग्य सुद्धा आहे. आमचे सण आमच्या समाजाच्या, आपल्या घराच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीचा उद्योग विस्तारणारे असतील तर त्यांचाही सण आनंदात साजरा होईल. अशा वेळी त्या सणाचा आनंद आणखी वाढतो. सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या अनेक शुभेच्छा. मित्रहो, 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस आहे. भारत का हैंडलूम भारताचा हातमाग म्हणजे आपली स्वतःची हस्तकला. सैकड़ों वर्षों का गौरव या कलेत शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास सामावलेला आहे. कि न सिर्फ आपण सर्व भारतीयांनी हातमाग आणि हस्तकलांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे बल्कि आणि जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. से ज्यादा लोगों को बताना भी चाहिए. भारताचा हातमाग और हैंडीक्राफ्ट आणि हस्तकला किती समृद्ध आहे, कितनी विविधता, त्यामध्ये किती वैविध्य आहे, इतना ज्यादा हे जगातल्या जितक्या जास्त लोकांना कळेल तितकाच त्याचा लाभ आमच्या स्थानिक कारागिरांना आणि विणकरांना मिळेल. साथियों, विशेषकर मित्रहो, युवा साथी विशेषतः माझ्या युवा सहकार्यानो, आपला देश बदलतो आहे.
कसा बदलतो आहे, किती वेगानं बदलतो आहे, कोणत्या क्षेत्रात बदलतो आहे. एक सकारात्मक सोच के साथ सकारात्मक दृष्टिकोनासह एक नजर फिरवली तो हम खुद तर आपण स्वतःच आश्चर्यचकित होऊ. समय था जब खेल एक काळ असा होता जेव्हा खेळापासून इतर सर्वच क्षेत्रांमध्ये या तो बड़े जास्तीत जास्त लोक मोठ्या शहरांमधले असत किंवा प्रतिष्ठित कुटुंबामधले असत किंवा प्रसिद्ध शाळा महाविद्यालयांमधले असत. आता देश बदलतो आहे. छोटे गावांमधून, लहान शहरांमधून, सर्वसामान्य कुटुंबांमधून आमचा युवा वर्ग पुढे येतोय. सफलता के नए यशाची नवी शिखरं कवेत घेत आहे. लोग ही सर्व मंडळी संकटांचा सामना करत नए नए नवीन स्वप्न घेऊन आगेकूच करत आहेत. कुछ ऐसा ही हम अलीकडेच परीक्षांचे निकाल लागले. जो बोर्ड एग्जाम त्यात सुद्धा हे दिसून आलं. आज आज मन की बात कार्यक्रमात आपण अशाच काही प्रतिभाशाली प्रतिभावंत मुला मुलींसोबत संवाद साधूया. ऐसी ही एक प्रतिभाशाली अशीच एक प्रतिभावंत मुलगी आहे कृतिका नांदल. कृतिका जी कृतिकाजी हरियाणातल्या पानीपतच्या रहिवासी आहेत. कृतिका जी नमस्ते. नमस्ते सर. इतने अच्छे परिणाम के लिए आपको बहुत बहुत बधाई. धन्यवाद सर. और आपको तो इन दिनों टेलीफोन लेते लेते भी आप थक गई होगी. इतने सारे लोगों के फोन आते होंगे जी सर. और जो लोग बधाई देते हैं वो भी गर्व महसूस करते होंगे कि वो आपको जानते हैं. आपको कैसा लग रहा है? सर बहुत अच्छा लग रहा है. पेरेंट्स को प्राउड फील करा के खुद को भी इतना प्राउड फील हो रहा है. अच्छा ये बताइए कि आपकी सबसे बड़ी प्रेरणा कौन है? सर मेरी मम्मी है सबसे बड़ी प्रेरणा तो मेरी. वाह. अच्छा आप मम्मी से क्या सीख रही है? सर उन्होंने अपनी जिंदगी में इतनी मुश्किलें देखी फिर भी वो इतनी बोल्ड और इतनी स्ट्रांग है. सर उन्हें देख देख के इतनी प्रेरणा मिलती है कि मैं भी उन्हीं की तरह बनूं. माँ कितनी पढ़ी लिखी है? सर बीए की है उन्होंने. बीए किया हुआ है. जी सर. अच्छा तो माँ आपको सिखाती भी होगी? जी सर सिखाती हैं. दुनियादारी के बारे में हर बात बताती है. वह डांटती भी होगी? जी सर डांटती भी है. अच्छा बेटा आप आगे क्या करना चाहती हैं? सर हम डॉक्टर बनना चाहते हैं. अरे वाह. MBBS. देखिए डॉक्टर बनना आसान काम नहीं है. जी सर. डिग्री तो प्राप्त कर लेगी क्योंकि आप बड़ी तेजस्वी हो बेटा. लेकिन डॉक्टर का जीवन जो है वो समाज के लिए बहुत समर्पित होता है. जी सर. उसको कभी रात को चैन से सो भी नहीं सकता है. कभी भी पेशेंट का फोन आ जाता है, अस्पताल से फोन आ जाता है, उसको दौड़ना पड़ता है. एक प्रकार से 24/7 365 डेज डॉक्टर की जिंदगी लोगों की सेवा में लगी रहती है. यस सर. और खतरा भी रहता है क्योंकि कभी पता नहीं आजकल के जिस प्रकार की बीमारियां हैं तो डॉक्टर के सामने भी बहुत बड़ा संकट रहता है. जी सर. अच्छा कृतिका हरियाणा तो खेलकूद में पूरे हिंदुस्तान के लिए हमेशा ही प्रेरणा देने वाला, प्रोत्साहन देने वाला राज्य रहा है. हाँ जी सर. तो आप भी तो कुछ खेलकूद में भाग लेती हैं क्या? कुछ खेलकूद पसंद है क्या आपको? सर बास्केटबॉल खेलते थे स्कूल में थे जब. अच्छा आपकी ऊंचाई कितनी है? ज्यादा है ऊंचाई? नहीं सर 5'2" की है. अच्छा तो फिर तुम्हारे खेल में पसंद करते हैं? सर वो तो बस पैशन है खेल लेते हैं. अच्छा अच्छा. चलिए कृतिका जी आपके माताजी को मेरी तरफ से प्रणाम कहिए. उन्होंने आपको इस प्रकार के योग्य बनाया, आपके जीवन को बनाया. आपकी माताजी को प्रणाम और आपको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद सर. आइए अब हम चलते हैं चला आता जाऊया केरळात एर्नाकुलम मध्ये. केरला के नव. आता आपण केरळी युवकासोबत गप्पा मारूया. हेलो सर नमस्कार. सो विनायक कॉन्ग्रेचुलेशंस. थैंक यू सर. शाबाश विनायक शाबाश. थैंक So यू how is the Josh? हाय सर. Do you play any sport? बैडमिंटन. Badminton? यस. In a school or you had any chance to take a training? No, in school we have already get some training Mm-hmm. from our teachers. So thus, and we get an opportunity to participate outside Wow. from the school itself. How many states you have visited? I have visited only Kerala and Tamil Nadu. Only Kerala and Tamil Nadu. Yes. So would you like to visit Delhi? Yes sir, now I am applying Delhi University for my higher studies. Wow. So you are coming to Delhi. Yes sir. Tell me, do you have any message for fellow students who will give board exams in future? Hard work and proper time utilization.
such a perfect time management. Yes, sir. So Vinayak, I would like to know your hobbies. First of all, badminton, Mm-hmm. then reading. Mm-hmm. So are you active on social media? No, we are not allowed to use any electronic items or gadgets in the school. So you are lucky. Yes, sir. Well, Vinayak, congratulations again and wish you all the best. Thank you, sir. आइए हम उत्तर प्रदेश चलते हैं. चला तर मंडळी आता जाऊया उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशात अमरोहा इथल्या श्री उस्मान सैफी यांच्यासोबत गप्पा मारूया. बहुत बहुत बधाई, आपको ढेरों ढेरों बधाई. थैंक यू सर. अच्छा, अब उस्मान बताइए कि आपने जो चाहा था वही रिजल्ट मिला कि कुछ कम आया? नहीं, जो चाहा था वही मिला है. मेरे पेरेंट्स भी बहुत खुश हैं. वाह. अच्छा, परिवार में और भाई भी बहुत इतने ही तेजस्वी हैं कि घर में आप ही हैं जो इतने तेजस्वी हैं? सिर्फ मैं ही हूँ. मेरा भाई वो थोड़ा सा शरारती है. बाकी मुझे लेकर बहुत खुश रहता है. अच्छा अच्छा. अच्छा, आप जब पढ़ रहे थे तो उस्मान आपका पसंदीदा विषय क्या था? मैथमेटिक्स. अरे वाह. तो मैथमेटिक्स में क्या रुचि रहती थी? कैसे हुआ? किस टीचर ने आपको प्रेरित किया? जी, हमारे एक सब्जेक्ट टीचर रजत सर, उन्होंने मुझे प्रेरणा दी और वो बहुत अच्छा पढ़ाते हैं और मैथमेटिक्स शुरू से ही मेरा अच्छा रहा है और वो काफी इंटरेस्टिंग सब्जेक्ट भी है. तो जितना ज्यादा करते हैं उतना ज्यादा इंटरेस्ट आता है, तो इसलिए मेरा फेवरेट सब्जेक्ट. आपको मालूम है एक ऑनलाइन वैदिक मैथमेटिक्स के क्लासेस चलते हैं? यस सर. हाँ, कभी ट्राई किया है इसका? नहीं सर, अभी नहीं किया. आप देखिए, बहुत सारे आपके दोस्तों को लगेगा जैसे आप जादूगर है, क्योंकि कंप्यूटर की स्पीड से आप गिनती कर सकते हैं. वैदिक मैथमेटिक्स की बहुत सरल टेक्निक्स हैं और आजकल वो ऑनलाइन पर भी अवेलेबल होते हैं. जी सर. क्योंकि आपकी मैथमेटिक्स में इंटरेस्ट है तो बहुत सी नई नई चीजें भी आप दे सकते हैं. जी सर. अच्छा उस्मान, आप खाली समय में क्या करते हैं? खाली समय में सर कुछ न कुछ लिखता रहता हूँ मैं. मुझे लिखने में बहुत इंटरेस्ट आता है. अरे वाह. मतलब आप मैथमेटिक्स में रुचि लेते हैं, लिटरेचर में भी रुचि लेते हैं? यस सर. क्या लिखते हैं? कविताएं लिखते हैं, शायरियां लिखते हैं? कुछ भी करंट अफेयर से रिलेटेड कोई भी टॉपिक हो उस पर लिखता रहता हूँ. नई नई जानकारियां मिलती रहती हैं, जैसे जीएसटी चला था और हमारा नोटबंदी, सब चीज. अरे वाह. कॉलेज की पढ़ाई करने के लिए आगे का क्या प्लान बना रहे हैं? सर, मेरा जी मेंस का फर्स्ट अटेम्प्ट क्लियर हो चुका है और अब मैं सितंबर के लिए सेकंड अटेम्प्ट में अब बैठूंगा. मेरा मेन एम है कि मैं पहले आईआईटी से बैचलर डिग्री लूं और उसके बाद सिविल सर्विसेज में जाऊं और एक आईएएस बनूं. अरे वाह. अच्छा, आप टेक्नोलॉजी में भी रुचि लेते हैं? यस सर. इसलिए मैंने आईटी ऑप्ट किया है. फर्स्ट टाइम बैच था आईटी का. अच्छा, चलिए उस्मान, मेरी तरफ से बहुत शुभकामनाएं हैं. और आपका भाई शरारती है तो आपका समय भी अच्छा जाता होगा. और आपके माताजी पिताजी को भी मेरी तरफ से प्रणाम कहिए. उन्होंने आपको इस प्रकार से अवसर दिया, आपका हौसला बुलंद किया. और ये मुझे अच्छा लगा कि आप पढ़ाई के साथ साथ करंट इश्यूज पर अध्ययन भी करते हैं और लिखते भी हैं. देखिए, लिखने का फायदा ये होता है कि आपके विचार में शार्पनेस आती है. बहुत बहुत अच्छा फायदा होता है लिखने से. तो बहुत बहुत बधाई मेरी तरफ से. थैंक यू सर. आइए चलिए फिर एकदम से नीचे. चला मंडळी, पुन्हा एकदा खाली दक्षिणेकडे वळूया. तामिळनाडू नामाक्कल मधल्या कनिग्गा सोबत गप्पा करूया. कनिग्गा सोबत गप्पा मारणं अगदी प्रेरक आहे. वणक्कम. Vanakkam, sir. How are you? Fine, sir. First of all, I would like to congratulate you for your great success. Thank you, sir. When I hear of Namakkal, I think of the Ajneyar temple. Yes, sir. Now I will also remember my interaction with you. Yes, sir. So, congratulations again. Thank you, sir. You would have worked very hard for exams. How was your experience while preparing? I was working hard from the start, so I didn't expect this result, but I have written well, so I will get a good result. What were your expectation? 485 or 486, like that I thought, sir. And now? 490. So, what is the reaction of your family members and your teachers? They were so happy and they were so proud, sir. Which was your favorite subject? Mathematics. Oh, and what are your future plans? I am going to become a doctor, if possible, in AFMC, sir. And your family members are also in a medical profession or somewhere else? Oh, sir, my father is a driver, but my sister is studying MBBS, sir. Arre wow. So first of all, I will do the pranam to your father
who is taking lot of care of your sister and yourself. It's a great service he is doing, Yes, sir. and it's an inspiration for all. Yes, sir. So my congratulations to you, your sister and your father and your family. Thank you, sir. साथियों, ऐसे मित्रों, और भी कितने युवा असे आणखी अनेक युवा मित्र आहेत ज्यांच्या हिमतीच्या आणि यशाच्या कथा आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. हमें प्रेरित कर. माझी इच्छा होती मेरा मन था की जास्तीत जास्त युवकांशी गप्पा मारण्याची संधी मिळावी, करने का मौका मिले, लेकिन मात्र वेळेची मर्यादा लक्षात घ्यावी लागते. मैं सभी युवा साथी मी सर्व युवा सहकाऱ्यांना आग्रह करतो की वो अपनी की आपल्या देशाला प्रेरित करणारी त्यांची कहाणी देश को प्रेरित त्यांनी स्वतः सर्वांना सांगावी. के साथ जरूर साझा करें. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, साता समुद्रापलीकडे भारतापासून हजारो मैल दूर एक लहानसा देश आहे सुरिनाम. भारत के भारत आणि सुरिनाम यांच्यात निकटचे संबंध आहेत. 16 साल से भी 100 वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी भारतातले लोक तिथे गेले होते ही अपना घर आणि ते तिथेच स्थायिक झाले. चौथी पांचवी त्यांची चौथी पाचवी पिढी सध्या तिथे आहे. सुरिनाम में आज सुरिनाममध्ये 1/4 पेक्षा जास्त लोक भारतीय वंशाचे आहेत. वहां की तुम्हाला माहिती आहे का का तिथे सर्रास बोलली जाणारी सरनामी ही भोजपुरीचीच एक बोलीभाषा आहे. सांस्कृतिक संबंधों को लेकर या सांस्कृतिक संबंधांबाबत आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो. हाल ही में अलीकडेच श्री चंद्रिका प्रसाद संतोखी सुरिनाम के नए सुरिनामचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. मित्र हैं. ते भारताचे मित्र आहेत. 2018 में आयोजित 2018 साली आयोजित पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन पार्लमेंटरी कॉन्फरन्स या परिषदेत ते सहभागी झाले होते. संतोखी श्री चंद्रिका प्रसाद संतोखी जी यांनी शपथ घेताना सुरुवातीला वेद मंत्रांचा उच्चार केला होता, जे संस्कृत भाषेत होते. उल्लेख किया. त्यांनी वेदांचा उल्लेख केला आणि ओम शांती शांती असं म्हणत आपली शपथ पूर्ण केली. पूर्ण करी. अपने हाथ आपल्या हातात वेद घेऊन ते म्हणाले में की चंद्रिका प्रसाद मी चंद्रिका प्रसाद संतोखी. और आगे उन्होंने आणि पुढे शपथ में क्या कहा? शपथ घेताना ते पुढे काय म्हणाले? वेद का ही एक त्यांनी वेदातल्या एका मंत्राचा उच्चार केला. उन्होंने कहा ते म्हणाले अग्ने ओम अग्ने व्रतपते चरिष्या व्रतम चरिष्यामी तच्छकेयम तन्मे राध्यताम इदमहम नुतात. इदमहम मनुतात सत्यमुपैमी. हे अर्थात हे अग्नी, के देवता, संकल्पाच्या देवते, प्रतिज्ञा कर रहा हूं. मी एक प्रतिज्ञा करत आहे. मुझे इसके लिए मला त्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य प्रदान कर. मुझे असत्य से दूर मला असत्यापासून दूर राहण्याचा जाने का आणि सत्याच्या दिशेनं जाण्याचा आशीर्वाद प्रदान कर. सभी के लिए खरोखरच ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. श्री चंद्रिका प्रसाद मी श्री चंद्रिका प्रसाद संतोखी यांचं अभिनंदन करतो अपने राष्ट्र आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी 130 कोटी भारतीयांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, बारिश का मौसम भी सध्या पावसाळा सुरू आहे. बार भी मैंने आपसे कहा था मागच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं गंदगी की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. लिए आप साफ रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते. ज्यादा त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचं, आयुर्वेदिक काढ्यांचं सेवन करत राहावं. हम अन्य कोरोना प्रादुर्भावाच्या या काळात आपण इतर आजारांपासून दूर राहिलं पाहिजे. रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागून नयेत यासाठी आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. मित्रहो, पावसाळ्याच्या या ऋतूमध्ये देशाचा एक फार मोठा भाग पुराच्या संकटाचा सामना करत आहे. क्षेत्रों में बिहार, आसाम सारख्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पुरामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे एकीकडे कोरोना आहे, तर दुसरीकडे हे आणखी एक आव्हान आहे. ऐसे में अशा वेळी सर्व सरकार, NDRFची पथकं, राज्यांची आपत्ती नियंत्रण पथकं, स्वयंसेवी संस्था सर्वच जण एकत्र आले आहेत. हर तरह से सगळे जण एकत्र येऊन हर प्रकारे मदत आणि बचावाचं काम करत आहेत. प्रभावित या संकटाचा तडाखा बसलेल्या लोकांसोबत संपूर्ण देश उभा आहे. अगली बार जब मित्रहो, पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात मध्ये भेटू त्याआधीच 15 ऑगस्ट येत आहे. इस बार 15 अगस्त यावर्षी 15 ऑगस्ट सुद्धा वेगळ्या परिस्थितीत साजरा केला जाईल. महामारी की कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या या साथीच्या काळात तो साजरा केला जाईल. युवाओं से सभी देश माझ्या युवा सहकार्यांना, देशवासियांना मी विनंती करतो की स्वातंत्र्य दिनी आपण या साथीच्या रोगापासून मुक्त होण्याचा संकल्प करूया.
आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया. काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करू. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा संकल्प करू. राष्ट्र निर्माणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या अनेक महान विभूतींच्या तपस्येमुळे आज आपला देश या उंचीपर्यंत पोहोचला आहे. अशा महान विभूतींपैकी एक आहेत लोकमान्य टिळक. येत्या 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचं अवघं आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरंच काही शिकता येईल. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा खूप गप्पा मारूया. एकत्र मिळून काही नव्या गोष्टी शिकूया आणि त्या सर्वांना सांगूया. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी राहा. सर्व देशवासियांना येणाऱ्या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. अनेकानेक धन्यवाद.